नुकतंच आता जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकाचं बिगुल वाजलेलं आहे। या आता जालना जिल्ह्यात देखील नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाचे सोडत देखील झालेले आहेत। या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा, आता निवडणुकीचं सध्या बिगुल वाजलेलं आहे, नगरसेवकाची देखील सोडत झालेली आहे, तर एक महायुती म्हणून तुम्ही एकत्रित लढणार का स्वतंत्र लढणार? नाही, याविषयी आता मंगळवारी आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब आणि तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर बैठक आहे आणि त्याविषयी आता तिथं चर्चा होणार आहे। आणि मग ती चर्चा झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जे मराठवाड्याचे जे नेते आहेत विक्रमजी काळे साहेब आणि त्यानंतर जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदजी चव्हाण साहेब आहेत आणि आता अलीकडल्या काळामध्ये अंबडचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे असे शिवाजीराव चोते साहेब आहेत। या सर्वांचा विचार विनिमय करून आम्ही वरिष्ठांच्या सूचना आणि सर्वांचा विचार करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये महायुतीसोबत राहायचं की नाही, परंतु हे सांगत असताना आज ही दादांची, विक्रम काळे साहेबांची आणि जिल्ह्यामध्ये अरविंद चव्हाण साहेबांची जी भूमिका आहे पक्षाची, की आम्ही छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ या थोर महापुरुषांना मानणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आमचा मतदारसंघ, आमचा मतदार जो आहे तो ठरलेला आहे। म्हणून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये चांगलं यश या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे। पुरोगामी विचाराचं मतदान या ठिकाणी आम्हाला जास्त आहे। आमचे या ठिकाणी नगराध्यक्ष येतील, नगरसेवक येतील, मोठ्या प्रमाणात येतील। आता राहिला प्रश्न या ठिकाणी महायुतीचा, तर ते वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी तो निर्णय घ्यावा लागणार आहे। कालच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेतलेली आहे। त्यावेळेस कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की बाबा महायुतीमध्ये आम्ही एखाद्या वेळेस शिंदे गटासोबत जाऊया, पण अजितदादा गटासोबत जाणार नाही, असं देखील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे। मला वाटतंय हा जो निर्णय आहे कार्यकर्त्यांचा आहे, नेत्यांचा नाही। मी जे सांगितलं की या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, आमचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, मराठवाड्याचे नेते आमचे विक्रमजी काळे साहेब आणि जालना जिल्ह्याचे आमचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदजी चव्हाण साहेब, हा जो निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी, त्यांनी जर सांगितलं की आपल्याला महायुतीसोबत जायचं, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ। जर त्यांनी सांगितलं आपल्याला स्वतंत्र या ठिकाणी राजकीय रिझल्ट द्यायचा आहे वरिष्ठांना, तर या ठिकाणी आम्ही स्वतंत्रही लढू शकतो। परंतु आमच्याकडं या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट आहेत, जिल्ह्यामध्ये सर्व या ठिकाणी नगर अध्यक्षांचे उमेदवार आहेत, ते बी मोठ्या ताकदीचे उमेदवार आहेत, आम्हाला मतदान देणारे आहेत आणि आम्ही जिंकून येणारे देखील आहेत। नक्कीच आता जो काही निर्णय आहे महायुतीसोबत राहण्याचा किंवा न राहण्याचा हा वरिष्ठांचा आहे। वरिष्ठांच्या अजितदादासोबत चर्चा झाल्याच्या नंतर ही भूमिका स्पष्ट होणार असल्याचे चंद्रकांत काके यांनी सांगितलेले आहे। न्यूज 24/7 महाराष्ट्रासाठी कॅमेरामन अरविंद सुरगुळेसह मी मंगेश कारके, अंबड।